शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये संस्कृत विषय अतिशय मन लावून शिकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या आई वडिलांचं आणि गुरुजनांचं स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या, संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर, आपल्यासमोर मौखिक परीक्षा, तोंडी परीक्षा या संदर्भात थोडंसं काही स्पष्टीकरण देऊ इच्छितो. बेटांनो, आपल्याला 4 कौशल्य विकसित व्हावत यासाठी शासनाने 20 मार्क ठेवलेले आहेत. 8वीचा विद्यार्थी असेल तर 10 गुण आहेत. श्रवणम, वाचनम, भाषणम, कंठस्थीकरणम, श्रुतलेखन. शिक्षकांनी सांगितलेले वाक्य शब्द आपण व्यवस्थित ऐकायचे आणि परत त्यांचं शुद्ध लेखन करणं अत्यंत आवश्यक असतं. व्याकरण नियमानुसार लेखन पद्धती आपली व्यवस्थित असणं आवश्यक आहे. वाचनम, तुम्हाला वाचन करता आलं पाहिजे. एखादा अपठित गद्य उतारा, त्यामध्ये वर्णांचे उच्चार कशा पद्धतीनं करता, काय काय फरक आहे उच्चारणामध्ये, तेही आपल्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. भाषणम, एखादं चित्र पाहून किंवा एखाद्या विषयावर आपण छानपैकी एक 4-5 वाक्य आपण बोलणं, याला भाषण असं म्हटलं जातं. कंठस्थीकरणम, प्रार्थना, श्लोक वाचन, तालिका वाचन, नाम, सर्वनाम, क्रियापद, पंचदश वाक्यानी, संख्या, घटी इत्यादी व्यवस्थित वाचन करता आलं पाहिजे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर थोडा विचार केला तर ही मौखिक परीक्षा प्रत्यक्षात होतच नाही. या बाबतीत आमचं ठाम असं मत आहे. कारण या मौखिक परीक्षेच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचे हे 4ही गुणवैशिष्ट्य विकसित होणं अत्यंत आवश्यक आहेत. हे कौशल्य विकसित झाले पाहिजेत. परंतु कुठेतरी वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक भेदाभेद मनामध्ये ठेवून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न काही शिक्षक लोक करतात, जे की विद्यार्थी त्यांच्याकडे ट्युशनला यावा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कधीच आपणाला अडीअडचणी प्रश्न विचारू नये, असे काही उद्दिष्ट त्यांच्या मनामध्ये असतात. शिक्षकांच्या, सर्वांच्या नाही पण काही लोकांच्या असतात. त्यामुळं ते विद्यार्थ्यांना दबाव तंत्र वापरत असतात. तुमचे 20 मार्क हे आमच्या हातातच आहेत. परंतु जो खरंच हुशार विद्यार्थी आहे त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होतंय. कारण सर्वांनाच 20 पैकी 20 मार्क देणे किंवा जाणून बुजून काही जणांना कमी देणे, हा भेदाभेद करणं हे शिक्षकाला शोभत नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. शाळेत शिकून झाल्यानंतर ट्युशनला विद्यार्थ्याने आपल्याकडंच आलं पाहिजे, दुसरीकडे कुणाकडे जाऊ नये, हाही मानस काही शिक्षकांच्या मनात असतो. त्याच्यामुळं तोंडीचे मार्क्सच्या बाबतीमध्ये आपल्याला मिळावेत यासाठी पालक आणि विद्यार्थी परिश्रम करत असतात. ज्ञान नाही तर नाही, पण कुठंतरी 20 मार्क मिळावेत प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये, या हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी अशा लोकांकडे प्रवेश घेतात. पण माझं वैयक्तिक मत आहे, आपल्या शिकवण्याच्या कौशल्यावर विद्यार्थी आपल्यापर्यंत पळत आला पाहिजे आणि एन केन माध्यमाने तो विद्यार्थी आपल्याकडे आल्यानंतर त्याला आउट ऑफ मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी ही आपली असते. कारण तो जो काही फीस भरतो, त्या विद्यार्थ्याला जर आउट ऑफ मार्क्स नाही मिळाले तर कुठंतरी त्याला जबाबदार आपण शिक्षक वर्गच असतो. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही तर प्रामाणिकरित्या प्रयत्न करतो आणि चुकून एखादा विद्यार्थी 3 वर्ष सलग राहून सुद्धा त्याला जर आउट ऑफ मार्क्स नाही मिळाले 100 पैकी 100 तर 97 किंवा त्यापेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला आम्ही 1000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. तशी गरज आम्हाला अद्यापर्यंत पडलेली नाही, कारण आम्ही वेगवेगळ्या कौशल्याने विद्यार्थ्याकडून परिपूर्ण अशी तयारी करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलेलो आहोत. हा आमचा रिझल्ट सांगतोय. सध्या करत आहोत प्रयत्न, तोही रिझल्टच सांगतो. कारण आमचा विद्यार्थी संख्या जरी कमी असली तरी प्रत्येक वर्गात, प्रत्येक शाळेतील जे कोणी विद्यार्थी आमच्याकडे आहेत ते वर्गात क्रमांक 1 वर राहतात. याचा आपणाला सांगायला सर्वस्वी अभिमान वाटतो आणि आम्हाला स्वतःला
खूप मोठे सौभाग्यवान सुद्धा समजतो. असे सुसंस्कारिक आपल्या आईवडिलांचं स्वप्न उराशी बाळगलेले विद्यार्थी आम्हाला मिळणं खरंच खूप मोठं सौभाग्य लागतं आणि त्या बाबतीत आम्ही सौभाग्यवान आहोत. आता लेखी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण पाहू शकता. 50 गुण लेखी आणि 10 मौखिक असे 60. आकारिक मूल्यमापन 40 गुण, वर्ग परीक्षा 20 गुण, प्रकल्प 5 गुण, उपक्रम 5 गुण, लेखन पुस्तिका 5 गुण, कक्षा स्वाध्याय 5 गुण. एकंदरीत अशा पद्धतीचा हा 100 मार्काचा हा भाग इयत्ता 8वीच्या वर्गासाठी नियुक्त करण्यात आलेला आहे. उपक्रमामध्ये जर पाहायचं असेल तर पहिला, चौथा, 6वा, 10वा हे गण आहेत. परस्मैपदी आत्मनेपदी धातूंची तालिका लिहिली पाहिजे. दोन्हीही लकारामध्ये, लट लकारामध्ये आणि लंग लकारामध्ये सुद्धा. अकारांत, आकारांत, इकारांत, इकारांत शब्दांची तालिका लिहिली पाहिजे. देव वनमाला, कविमती वारी नदी. विद्यार्थ्याला पंचदश वाक्याने दोन्ही लकारातील लिहिता आले पाहिजेत. संवाद लेखन लिहिता आला पाहिजे. 10 ते 20 वाक्य, म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या असतात, तेवढं घाबरून जायची गरज नाही विद्यार्थ्यांनी. चित्रवर्णन 8 ते 10 वाक्य. एखादं चित्र बघून 8 ते 10 वाक्याचं शिक्षकाने प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला भाग आपल्याला काय करता आला पाहिजे, मोकळ्या जागा, रिकाम्या जागा पूर्ण लिहिता आल्या पाहिजेत. खाली दिलेल्या विषयावर आधारित शब्दसंग्रह करता आला पाहिजे. निबंधपूर्ती असेल, अमरकोश पंक्ती असेल. अमरकोश आलेला आहे पुस्तकामध्ये शेवटच्या भागामध्ये. प्रकल्पाच्या बाबतीमध्ये विषयाला अनुसरून सुभाषितांचा संग्रह करता आला पाहिजे. वस्तू प्रदर्शनी याचं आयोजन करता आलं पाहिजे. वेगवेगळ्या संस्थांचे बोधवाक्य यांचा संग्रह करायला पाहिजे. संस्कृत वार्तावली कार्यक्रम पाहून वार्ता संकलन करता आलं पाहिजे. शुभेच्छा पत्रांचं प्रारूप शिक्षकाच्या मदतीनं आपणाला तयार करता आलं पाहिजे. अशा प्रकारे हा व्हिडिओ माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना निश्चित फायदेशीर ठरणार आहे, ही आशा मनाशी बाळगून माझ्या सर्व संस्कृतप्रिय विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ समर्पित करतोय. आणि तोही ज्या लोकांच्या माध्यमानं, ज्या विद्वान पंडित लोकांच्या माध्यमानं मला संस्कृत ज्ञान मिळालं, असे माझे आदरणीय, सन्माननीय अशा सर्व गुरुवर्यांना माझा कोटी कोटी प्रणाम व्यक्त करून आपल्याला सादर करतोय. धन्यवाद.